इंट्राडे मध्ये ट्रेड करताय आणि इंट्राडेचा मेन प्रॉब्लेम असतो स्टॉक्सचं सिलेक्शन. होय, हे स्टॉक सिलेक्शन करताना आपण चुकीचा स्टॉक घेतो आणि अडकून बसतो आणि त्यासाठी ही इंट्राडे स्टॉक सिलेक्शनची सिरीज चालू केली आहे. पहिल्या सिरीज मध्ये शिकवलं होतं की व्हॉल्यूम गेनर्स कसे पकडायचे आणि त्याचा वापर करून तुम्ही चांगल्या मोमेंटमच्या कंपन्या कशा पकडायच्या. आज ह्या सिरीजचा मी दुसरा व्हिडिओ घेऊन येते. होय, खाली मी वरचं जे काही डिटेल आहे त्या व्हिडिओची खाली लिंक मध्ये पण दिलेली आहे. वरच्या या कार्डवर क्लिक केलं तर आधीचा व्हिडिओ नक्की बघा. आता महत्वाचा प्रॉब्लेम काय बघा की इंट्राडे करत असताना आपल्याला जे काही स्टॉक्सच्या वेगवेगळ्या पद्धती, अशा 5 पद्धती मी शोधून काढल्या, ज्या मी स्वतः वापरतोय त्याच मी तुमच्यापर्यंत पण घेऊन येतोय. आता यामध्ये आज मी तुम्हाला एक असा फंडा सांगणार आहे की मार्केटमध्ये जवळपास 4-5 हजार कंपन्या लिस्टेड आहेत. बीएससी वर जर आपण विचार केला, एनएससी वर त्याच्या थोड्या कमी आहेत. सगळ्याच कंपन्यांमध्ये आपण ट्रेड नाही शोधू शकत, परंतु अशा कंपन्या पाहिजेत की ज्याच्यामध्ये सकाळी एक मुवमेंट येते आणि ती आपल्याला कॅच करायची. मग मी थोडं प्रॅक्टिकली दाखवतो कसं करायचंय आणि खूप इंटरेस्टिंग गोष्टी वेळेच्या शेवटीपर्यंत तुम्हाला क्लिअर होत राहतील. एकदम शॉर्ट व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा, नक्कीच एक नॉलेज गेन तुम्हाला याच्यामध्ये असेल. आता मी पहिल्यांदा काय करेल याच्यामध्ये, जर तुम्ही ते बघितले, मी तो साईटवर नॉर्मली तुम्ही काय करू शकता, एनएससी किंवा कुठलंही पाहू शकता. मी सिंपली ते टाईप करतो की ट्रेंडिंग सेक्टर्स टुडे. आता इथे मी असं का टाकलं ट्रेंडिंग सेक्टर्स, ह्याचं उत्तर मी थोड्याच वेळात देतो. आता मी आज सर्च करतोय ट्रेंडिंग सेक्टर्स काय आहेत. आता जेव्हा मी असं सर्च करेल तेव्हा मला स्क्रीनवर अशा खूप साऱ्या वेबसाईट्स येत आहेत, परंतु मी थोडी नॉर्मली एनएससीची साईट जास्त प्रेफर करतो कारण मला थोडा रिअलिस्टिक आणि क्विक डेटा इथे भेटत असतो. आता इथे जेव्हा मी आलो स्क्रीनवर, जर तुम्ही याच्यामध्ये पाहिलं तर इथे बघा इंडेक्स परफॉर्मन्स असं दिसतंय. म्हणजे मी जेव्हा एखादा सेक्टर पाहतोय त्या सेक्टरचा इंडेक्स मला याच्यामध्ये पाहायचा आहे. पहिली गोष्ट म्हणजे आता हे का पाहायचंय हे पण सांगतो. आता यामध्ये मला इथे बघा इंडायसेस इलिजिबल इन डेरिव्हेटिव्ह दिसत आहेत मला, म्हणजे ज्यांचं डेरिव्हेटिव्ह मध्ये ट्रेड चालतं. त्यानंतर नाही ब्रॉड मार्केट इंडायसेस आणि त्यानंतर नाही सेक्टोरियल इंडायसेस. हा 3 नंबरचा ऑप्शन, ह्या 3 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करा. सिंपल फंडा. त्याच्यानंतर मी आलो इथे निफ्टी ऑटो मला दिसतोय, निफ्टी फायनान्शियल, निफ्टी एफएमसीजी. हे बघण्याऐवजी मी इथे बघेल यांच्यामध्ये आजची चेंज किती झालाय. मला पाहिजे याच्यामध्ये आजचा टॉप परफॉर्मर. आता किती वाजता बघायचंय तेही सांगेल, त्याच्या आधी कॉन्सेप्ट समजून घ्या. इथे मी आलो, इथे मी पहिल्यांदा बघेल की आजचा ट्रेंडिंग सेक्टर कुठला आहे. आता मला जर इथे समजा दिसतो याच्यामध्ये की अरे बाबा इथे निफ्टी ऑटो आज ट्रेंडिंग आहे, म्हणजे मला क्लिक होईल ऑटो सेक्टर मध्ये आज काहीतरी चांगली रॅली भेटते मला, म्हणजे त्याचा अर्थ त्याच्या कंपन्या पण ट्रेंड मध्ये असणार आहेत. त्यानंतर मला असं दिसतो इथे बघा प्रायव्हेट बँका नॉर्मल याच्यामध्ये पळतायत, तर मी बघेल अरे प्रायव्हेट बँकांमध्ये पण मला याच्यामध्ये स्कोप भेटू शकतो. म्हणजे पहिली गोष्ट मला क्लिअर झाली की आज मला कुठल्या सेक्टरला फोकस करायचा आहे. मी काय करेल याच्यामधले आजचे हे जे चेंज दिसतोय ना, ह्यामधील टॉप 3 पकडेल, म्हणजे सगळ्यात जास्त मुवमेंट कुठे दिसतीये. ओके, म्हणजे याच्यामध्ये मी बघेल निफ्टी प्रायव्हेट बँक 2.5% प्लस आहे, माझ्यासाठी शॉर्टलिस्ट झाला. निफ्टी आयटी 1.75% शॉर्टलिस्ट झाला. त्याच्यानंतर 1.24%. ओके, तर हे नॉर्मली माझ्यासाठी झाले. किंवा खाली ते निफ्टी रियालिटी त्याच्यामध्ये 1.38 आहे, तर तो शॉर्टलिस्ट झाला. म्हणजे आधी मी 3 सेक्टर शॉर्टलिस्ट करेल याच्यामध्ये. आता हे जेव्हा शॉर्टलिस्ट होतील तेव्हा माझं काम आहे त्याच्या आतमध्ये जाऊन चेक करणे. मग आता हे आतमध्ये जाऊन कसं चेक करायचं, तर सिंपल फंड. याच्यासाठी मी काय करेल, एक चार्ट ओपन करेल. तुमच्याकडे जे काही चार्ट असतात ना ते तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता. कुठलाही चार्ट तुम्ही तुमच्या ब्रोकरचा वापरा. आता आपण आलोय चार्टवर. या चार्टवर पाहत असताना मी इथे टाईप करेल निफ्टी ऑटो. इंडेक्स त्याचा याच्यामध्ये ओपन झाला पाहिजे. मी इथे टाकतोय निफ्टी ऑटो. ओके, याच्यामध्ये जर आलं तर मला इथे बघा पहिल्यांदाच निफ्टीचा इंडेक्स दिसतोय, निफ्टी ऑटोचा. मी त्याच्यावर क्लिक केलं. निफ्टी ऑटोचा इंडेक्सवर मी क्लिक केलं तर मला असं दिसतोय याच्यामध्ये की एक मुवमेंट आलेली, एक मार्केटमध्ये रॅली दिसतीये. परंतु तुम्हाला असं वाटेल अरे ही आज स्ट्रॅटेजी चालतीये का नाही. मी तुम्हाला अगदी प्रिव्हियस साईडचं पण जाऊन दाखवू शकतो कुठल्याही कंडिशन्सला. आता समजून घेऊया की इथे हा जेव्हा इंडेक्स वरती आलाय, प्लस तुम्ही याच्यामध्ये व्हॉल्यूम पण वापरू शकता. इंडेक्समध्ये व्हॉल्यूम ऍक्च्युअली दिसणार नाही, स्टॉक्स मध्ये गेल्यावर दिसेल. पुढे जाऊन पण आपण याच्यावर चर्चा करूया. आता इथे बघा की आपण अगदी जुना डेटा म्हटलं तर वापरूया. समजा की 8 एप्रिलचा हा डेटा याच्यामध्ये दिसतोय. आता मी जर समजा पाहिलं याच्यामध्ये 8 एप्रिलचा किंवा त्याचे मागे जाऊन की ज्या दिवशी याच्यामध्ये मार्केटमध्ये मुवमेंट होत होती की अगदी मी 30 तारखेला जातो मागच्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये, म्हणजे ओल्ड डेटा बघून पण खरंच काम होतंय का तुम्हाला कळेल आणि मग तुम्ही प्रॅक्टिकली वापरा. इथे मला तारीख दिसतीये 30/12/2025. मग मी इथे काय करेल, निफ्टी ऑटो आहे ना, तर याच्यामध्ये मी 30/12 कुठल्या कुठल्या कंपन्यांमध्ये मुवमेंट आली. जसं निफ्टी ऑटोचे टॉप परफॉर्मर्स आपण नॉर्मली
नॉर्मली नेटवर चेक केलं किंवा एआयचा वापर करून तुम्ही शोधून काढू शकता याच्यामध्ये. आता इथे जर मी पाहायला गेलो लगेच दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये. मी इथे जातोय 3012ला आणि इथे समजा एखाद्या कंपनीचं मी नाव टाकतोय. ते टाकेल समजा महिंद्रा अँड महिंद्रा असं नाव याच्यामध्ये आपण टाकू शकतो. आता महत्वाची गोष्ट, हे जे काही स्टॉकचं नाव घेतो ना फक्त स्टडी पर्पज साठी घेतोय. दिस इज नॉट एनी काइंड ऑफ बाय ऑर सेल रिकमेंडेशन. ओके, तर ही सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. हा फक्त नॉलेज बेस व्हिडिओ असेल, त्यामुळे हे जे काय दाखवतो हे फक्त तुम्ही ऍज अ स्टडी पर्पजने घ्यायचं याच्यामध्ये. आता इथे मी आलो महिंद्रा आणि महिंद्राच्या चार्टवर. आता इथे जेव्हा मी आलोय ना, मला पहिल्यांदा जायचंय 30 तारखेला. ओके, कुठलं डिसेंबर महिन्यामध्ये. मी इथे जातोय खाली बघा, सिम्पली क्लिक करतोय 30/12 तारीख येईल याच्यामध्ये आणि याला ओके करून दिला. आता जेव्हा मी या डेटवर येतोय तेव्हा मला याच्यामध्ये प्रॉपरली सगळा चार्ट दिसतोय. आता हा चार्ट जेव्हा दिसेल ना, इथे बघा ही तारीख आली. मी अजून शॉर्ट टाइम फ्रेम करतो, जसं मी तुम्हाला शिकवलंय की 15 मिनिटांमध्ये तुम्हाला याच्यामध्ये हा डेटा बघायचा आहे. आला डेटा याच्यामध्ये. तर जेव्हा हा डेटा तुमच्या समोर ओपन होणार आहे, सिंपल कॉन्सेप्ट आहे. डेट मी इथे ऑलरेडी मेन्शन केली, तुम्ही कुठलाही जुना डेटा याच्यामध्ये पाहू शकता. जेव्हा इथे बघेल तेव्हा मला असं दिसतंय की अरे याच्यामध्ये एक चांगली मुवमेंट आलेली दिसते. इथे बघा 30 तारखेचा जो स्टॉक आहे त्याच्यामध्ये. तर सकाळी सकाळी आपण जेव्हा मार्केट ओपन होतो त्याच्यानंतर एक रॅली आलेली दिसेल. म्हणजे काय, तर ओपन हाय प्रिव्हियस मार्क करायचं हे शिकवलं होतं. सकाळी ज्या सेक्टरमध्ये तुम्हाला रॅली दिसते त्याचे टॉप 3 ते 4 स्टॉक्स पकडा आणि त्याच्यामध्ये 15 मिनिटाची कॅन्डल लावा, ओपन हाय मार्क करा. ते कसं करायचं आधीच्या व्हिडिओ शिकवलंय, त्यामुळे तो सिरीजचा पहिला व्हिडिओ बघा आणि त्यानुसार तुमचा स्टॉक निवडा. फक्त व्हॉल्यूम वगैरे ह्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत. फंडा समजला काय होता याच्यामध्ये. साधा सिंपल कॉन्सेप्ट आहे की मी काय केलं याच्यामध्ये, सेक्टर पकडला आणि त्याचे स्टॉक पकडले. आता अजून काही महत्वाच्या गोष्टी सांगतो जाण्यापूर्वी, लक्ष देऊन ऐका. पहिली गोष्ट म्हणजे ही जे करायचंय सगळं, मार्केटला पहिले 10 मिनिटं नॉर्मल होऊन द्या. 9:25 जे काय करायचंय ते करू द्या. ओके, जेणेकरून तुम्हाला थोडं स्टॅबिलिटी येईल. प्लस याच्यामध्ये जे काही रिझल्ट किंवा स्टॉक्स तुम्हाला भेटणार आहेत तर दिवसभर घेऊन बसू नका, कारण तुम्ही असे डे ट्रेड करताय. मॅक्झिमम 11 वाजायच्या आतमध्ये तुम्हाला त्याच्यामधून बाहेर पडायचंय. एक तर तुमचा प्रॉफिट घेऊन किंवा जी काही तुम्ही RR नुसार त्याच्यामध्ये स्टॉप लॉस लावलाय त्याप्रमाणे. ओके, मार्केट बऱ्याच वेळा रेंगाळतं ना, तर ते डिसिजन घ्या, आता मला काय घ्यायचं याच्यामध्ये किंवा कसं बाहेर पडायचंय. जेणेकरून काय होतं की आपण त्याच्यामध्ये विनाकारण ट्रॅप पण नाही होणार. आणि साधा सिंपल आजचा कॉन्सेप्ट होता हा सिरीज मधला दुसरा व्हिडिओ की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवलं इंट्राडे ट्रेड करत असताना पहिल्यांदा मी काय करेल, याच्यामध्ये ट्रेंडिंग सेक्टर्स चेक करेल NSEच्या साईटवर जाऊन आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो काही सेक्टर मला दिसणार आहे त्या सेक्टरचे स्टॉक पकडेल. प्लस स्टॉक पकडत असताना मी त्याच्यामध्ये चेक करेल की टॉपचे 4 ते 5 स्टॉकवर जास्त फोकस करेल जे फंडामेंटली स्ट्रॉंग असावेत किंवा लार्ज कॅप कंपन्या असावेत. जेणेकरून आपण जरी चुकून ट्रॅप झालो, थांबायची वेळ आलीच तर तो स्टॉक नंतर आपल्याला मोठ्या लॉस मध्ये घेऊन जाऊ नये. बाकी शिकत राहा. असं मी वेगवेगळं काय तुमच्यापर्यंत घेऊन येत राहणार आहे आणि त्यासाठी चॅनलला क्विकली सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. यासोबत खाली मी कम्युनिटी ग्रुपची लिंक दिली आहे, तो कम्युनिटी ग्रुप पण जॉईन करा, जेणेकरून भविष्यात काही असं आमच्याकडनं वेबिनार असतील ते पण तुम्हाला फ्रीमध्ये अटेंड करता येतील. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. कुठली याच्यामधली कॉन्सेप्ट तुम्हाला आवडली आणि तुम्ही कशी वापरणार हे मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. तुमच्या प्रत्येक कमेंटला मी स्वतः रिप्लाय देणार आहे, त्यामुळे तुमची कमेंट माझ्यासाठी महत्त्वाची असेल. भेटूया ह्या सिरीजच्या 3ऱ्या व्हिडिओमध्ये आपल्या नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत हे दोन्ही व्हिडिओ नक्की पाहून घ्या.